अहो अशी रस्त्याच्या मध्ये गाडी थांबवायला रस्ता काय तुमच्या मालकीचा वाटतो का तुम्हाला? हॉर्न वाजवणं काय नॅशनल स्पोर्ट वाटला का तुम्हाला? वा, इथे पण तूच? मी पण हेच म्हणणार होतो. तुला लोकांकडे चालायची सवय नाहीये का? आणि तुला ब्रेक मारायची. तू? काय मॅडम, काय झालं? अरे गाडी बंद पडलीये. ठीक आहे, थांब मी बघतो. थँक्यू वा. वेलकम. बहुतेक तुझं भेटणं माझ्या नशिबातच लिहिलंय म्हणून तू सारखा समोर येतोस. चहा? चालेल. तिची सतत कंप्लेंट असायची मी वेळ देत नाहीये, पण खरंच वेळ नव्हता माझ्याकडे. काम, डेडलाईन, टेन्शन या सगळ्यामध्ये रिलेशनशिप मॅनेज होत नव्हतं. मग भांडणं वाढली. तिला वाटायचं मी बदललोय आणि मला वाटायचं ती समजून घेत नाही. कधी कधी समोरच्याला ना आपल्या पार्टनरकडून काहीच अपेक्षा नसते, फक्त एवढंच पुरेसं की आपण त्यांच्यासाठी आहोत. तुझ्याकडे खरंच वेळ नसेल आणि तू तिच्यासाठी प्रयत्न करतोयस हे तिला कळलं नसावं. आणि ऑनेस्टली तुम्ही मुलं ना मी बिझी होतो त्या वाक्यातच बऱ्याचशा गोष्टी संपवल्या. रिलेशनशिप वगैरे ना खूप अवघड गोष्टी आहेत. नाही रे, रिलेशनशिप मध्ये समोरच्याला पण तितकंच समजून घेणं महत्वाचं असतं आणि तेवढं जमलं मग काहीच कठीण नसतं. तुला एवढं सगळं कसं माहिती का? हॅलो. जिंदगी में बात बन गई. किती निरागस आहे हा, एकदम मन मोकळा आणि निखळा मनाचा. मी पुन्हा प्रेमात पडायला लागले असं का वाटतंय मला. आज बोलू का प्रणितला? माझ्या पास्ट मधून बाहेर काढणारा प्रणितच होता. प्रणितच्या येण्याने खूप गोष्टी बदलल्या. मी पुन्हा नव्याने जगायला शिकले. उशीर व्हायच्या आधी बोललेलं बरं, पण तो काय बोलेल? तो पण तर खुश आहे माझ्यासोबत. बोलणंच टाकते, पण कसं? अरे हा, मला तुला काहीतरी सांगायचंय. थांब, त्याआधी माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. प्रणित, ही दिया माझी गर्लफ्रेंड आणि आता माझी होणारी बायको. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आमच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट झाल्या. प्रणित आता मला समजून घ्यायला लागलाय. शिट, मला जावं लागेल. प्रणित तू येतोयस? आलोच 2 मिनिटात. बाय, सी यू सून. लग्नाला नक्की ये. सृष्टी, मलाही तुला हेच सांगायचं होतं. थँक्यू सो मच यार. तुझ्यामुळे मी आज आयुष्यात पुढे जाऊ शकलो. बघ ना, आधी तर आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो आणि आज आपण किती चांगले मित्र आहोत. चुकीच्या वेळी भेटलेला माणूस चुकीचा नसतो. कदाचित तू जर मला भेटली नसती तर आज मी तिथंच अडकून असतो. काही माणसं आपल्या आयुष्यात खूप कमी काळासाठी येतात, पण आपल्याला खूप काही शिकून जातात. आणि माझ्यासाठी ती तू आहेस. आपली ही मैत्री माझ्यासाठी खूप स्पेशल राहील. थँक्यू सो मच. चल, मी निघतो. बाय. आणि लग्नाला नक्की ये. कधी कधी ना काही माणसांचा सहवास खूप कमी वेळाचा असतो, पण आठवणी आयुष्यभराच्या.